नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती जयश्री हिरे मॅडम, LVH कॉलेज पंचवटी नाशिक, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, इयत्ता 11वी, प्रकरण 2, व्यापार. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांच्या उत्पादनाला जितके महत्त्व आहे तितके किंवा त्याहून जास्त महत्त्व वस्तू व सेवेच्या वितरणाला आहे. मानवाला अनेक वस्तू व सेवांची गरज असते. गरजांची पूर्तता व्यापार प्रक्रियेमुळे पूर्ण होते. पैशाच्या स्वरूपात वस्तू व सेवांची देवाणघेवाण हे व्यापाराचे वैशिष्ट्य असते. उत्पादक मोठ्या प्रमाणात वस्तूचे उत्पादन करतात. नंतर व्यापारी उत्पादित झालेल्या वस्तू ग्राहकांकडे किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवितात. व्यापार म्हणजे पैशाच्या स्वरूपात अथवा पैसा सदृश स्वरूपात वस्तू व सेवांची केली जाणारी खरेदी विक्री होय. व्यापाराचे मूलभूत वैशिष्ट्ये आहे आणि या वस्तू व सेवांचा मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करणे हे त्याचे दुसरे वैशिष्ट्य आहे. आता व्यापाराचे प्रकार. विविध घटकाच्या आधाराने व्यापाराचे पुढील प्रकारे तिचं वर्गीकरण केलेलं आहे. व्यापाराचे मुख्य दोन भाग पडतात: अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार. या अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी. तर आपल्याला आता घाऊक व्यापार म्हणजे काय, आता हे अंतर्गत व्यापार म्हणजे काय, जो अंतर्गत व्यापार आहे त्या अंतर्गत व्यापाराची माहिती घ्यायची आहे. देशाच्या सीमांतर्गत भागात वस्तू व सेवांच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांना अंतर्गत व्यापार किंवा स्वदेशी व्यापार असे म्हणतात. हा व्यापार एकाच देशातील नागरिकांमध्ये होत असतो. उत्पादन व वितरण यामधील दरी भरून काढण्याचे काम हे वितरण साखळी करत असते. उत्पादक हा एकाच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात उत्पादन करीत असतो. ग्राहक वर्ग हा दूरवर विखुरलेला असतो. त्यांना जोडण्याचे काम वितरण साखळी करीत असते. आता याच्यामध्ये अंतर्गत व्यापारांमध्ये पहिला प्रकार आहे घाऊक व्यापार. आता ह्या घाऊक व्यापाराचा अर्थ बघा. उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात माल विकत घेऊन तो माल लहान प्रमाणात किरकोळ व्यापाऱ्याला विकणे, त्यालाच घाऊक व्यापारी असे म्हणतात. अशा प्रकारचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीस घाऊक व्यापारी असे म्हणतात. घाऊक व्यापारी हा वस्तू व सेवा त्यांच्या वितरण साखळीत उत्पादक व किरकोळ व्यापारी यांना जोडणारा दुवा आहे. आता या घाऊक व्यापाऱ्याच्या व्याख्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघायच्या आहेत आपल्याला. पहिली व्याख्या आहे फिलिप कोटलर. ह्या फिलिप कोटलरचं त्यांच्या मते ह्या विचारवंतांनी जी व्याख्या मांडलेली ती बघा. जी व्यक्ती व्यवसायात मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करत असते आणि त्यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश करीत असते, त्यास घाऊक व्यापारी असे म्हणतात. म्हणजेच जी व्यक्ती वस्तू पुन्हा विकायची असते असा हेतू ठेवून परत तोच माल विकत असते, म्हणून त्यांनी घाऊक व्यापारी असे म्हटलेले आहे.
आता इलेवन थॉमस यांच्या हे दुसरे विचारवंत आहेत. त्यांनी काय मांडलेली व्याख्या ती बघा. जी व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्पादक नसते व किरकोळ व्यापारी नसते, परंतु दोघांमध्ये जोडणारा दुवा म्हणून जे काम करते त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात. म्हणजेच घाऊक व्यापारी हे उत्पादन तयार करीत नाही किंवा वस्तूचं मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, वस्तूचं उत्पादन करीत नाही आणि ती किरकोळ व्यापारी पण नसते. या दोघांना जोडणारी जी व्यक्ती असते तिलाच घाऊक व्यापारी असे म्हणतात. आता बघा, हे घाऊक व्यापारी मोठ्या पद्धतीने माल खरेदी करतात आणि मोठ्या पद्धतीने वस्तू बघा, जास्तीत जास्त वस्तू हे दुकानात ठेवत असतात. त्यामुळे ग्राहकांना भरपूर सुविधा मिळत असतात. हा घाऊक व्यापारी डायरेक्ट उत्पादकांकडून किंवा फॅक्टरीमधनं मोठ्या पद्धतीने माल आणतो आणि तो माल किरकोळ व्यापाऱ्यांना म्हणा किंवा ज्याला लागेल त्याला तो विकत असतो, म्हणून त्याला घाऊक व्यापारी असे म्हणतात. आता ह्या घाऊक व्यापाराचे वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत हे बघायचे आहेत आपल्याला. आता ह्या घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये, पहिलं वैशिष्ट्य आहे मोठ्या प्रमाणात खरेदी. घाऊक व्यापारी उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी करतो. व्यावसायिक धोका. वस्तू वितरणाचा उत्पादक व किरकोळ व्यापारी यांच्यापेक्षा जास्तीत जास्त धोका घाऊक व्यापारी घेत असतो. विशेषीकरण. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची वितरणाची जबाबदारी घेत असतो. भांडवल गुंतवणूक. घाऊक व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात मालाची भांडवल गुंतवणूक करावी लागत असते. किमतीत स्थिरता व नियंत्रण. बाजारपेठेतील मागणी व त्याच्यानुसार पुरवठा यावर घाऊक व्यापाराचे नियंत्रण असते व त्याद्वारे तो बाजारातील वस्तूंच्या किमती स्थिर प्रस्थापित करीत असतो. नंतर उत्पादकाला माहिती पुरविणे. बाजारपेठेतील मागणीची किंवा बाजारपेठेतील मागणीचा विशेषाचे जे ज्ञान असते किंवा बाजारपेठेतील मागणीविषयीचे जे ज्ञान आहे घाऊक व्यापारी उत्पादकांना वेळोवेळी पुरवत असतो. नंतर किरकोळ व्यापाऱ्यांना आवश्यकतेनुसार विक्री. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना मागणी केल्यानंतर किंवा त्यांच्या आवश्यकतेनुसार मालाचा पुरवठा करीत असतो. नंतर बाजारपेठेतील कार्य. वस्तूंचे एकत्रीकरण करणे, माल साठविणे, वाहतूक करणे, प्रमाणीकरण करणे, बांधणी करणे, जाहिरात, आर्थिक मदत इत्यादी सर्व ॲक्टिव्हिटीज, इत्यादी सर्व प्रक्रिया हा घाऊक व्यापारी करीत असतो. आता घाऊक व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा. हा जो घाऊक व्यापारी आहे ह्या व्यापाऱ्यांकडनं कोणत्या कोणत्या सेवा मिळतात. पहिला आकडा आहे उत्पादकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा. जो उत्पादक आहे त्याच्याकडनं कोणत्या कोणत्या सेवा दिल्या जात असतात, म्हणजे उत्पादकांना तो कोणत्या कोणत्या सेवा देत असतो, कोण? घाऊक व्यापारी. ते बघूया आता. पहिला आहे मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी. घाऊक व्यापारी हा डायरेक्ट कंपनीकडून, कारखान्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादनाची किंवा वस्तूची, मालाची मोठ्या पद्धतीने खरेदी करत असतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार लहान लहान प्रमाणात मालाची विक्री करीत असतो. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी कोण करत असतं? हा घाऊक व्यापारी करीत असतो. नंतर साठवण. घाऊक व्यापारी माल हा गोडाऊनमध्ये साठवून ठेवत असतो, म्हणजेच त्याच्याकडे मालाला साठवण्याची सोय देखील असते. उत्पादकांना माल साठवण्याची चिंता हा घाऊक व्यापारी दूर करत असतो. स्वतः घाऊक व्यापारी त्याच्या गोडाऊनमध्ये सर्व माल साठवून ठेवत असतो. नंतर आहे वाहतूक. घाऊक व्यापारी स्वतःच्या हिमतीवर
वाहतूक यंत्रणा राबवित असतो. उत्पादनाच्या ठिकाणापासून तर मागणीच्या ठिकाणापर्यंत ही यंत्रणा घाऊक व्यापारी हा राबवित असतो. म्हणजेच जो उत्पादक आहे, जो मॅन्युफॅक्चरिंग आहे, जो कारखान्याचा मालक आहे, त्याला वाहतुकीची गरज देखील हा घाऊक व्यापारी करू देत नाही. स्वतःच्या खर्चाने वाहतूक खर्च स्वतः घाऊक व्यापारीच करत असतो. आर्थिक साह्य. घाऊक व्यापारी उत्पादकांना वस्तूचे उत्पादन प्रक्रियेत जो खर्च येत असतो, तो खर्च किंवा आगाऊ रक्कम देऊन आर्थिक साह्य करत असतो. ज्यावेळेस कारखान्यातील मालकाला अडचण असेल, काही समस्या असतील, आर्थिक अडचणी असतील, त्यावेळेस उत्पादकाच्या जे उत्पादन करीत असताना त्या प्रक्रियेमध्ये जो खर्च येतो, त्या खर्चासाठी सुद्धा आगाऊ रक्कम किंवा ॲडव्हान्स रक्कम स्वतः घाऊक व्यापारी त्या उत्पादकाला किंवा त्या कंपनीच्या मालकाला देत असतो. बाजारपेठेविषयकची माहिती. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना माल पुरवितो. किरकोळ व्यापाऱ्यांना बाजारपेठेविषयी महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहितीही मिळत असते. कुणाकडनं मिळते? घाऊक व्यापाऱ्यांकडूनच मिळत असते. ही माहिती तो उत्पादकांना देखील पुरवत असतो. नंतर आहे धोका स्वीकारणे. घाऊक व्यापारी उत्पादकांना वस्तूच्या उत्पादनासाठी आगाऊ रक्कम देतो. तसेच किरकोळ व्यापाऱ्यांना उधारीची सवलत देतो. मागणी येईपर्यंत मालाचा साठा देखील करून ठेवतो आणि बाजारपेठेतील मोठा धोका देखील स्वीकारत असतो. नंतर शेवटचा पॉईंट्स आहे बाजारपेठेविषयक कार्य. घाऊक व्यापारी मालाची साठवणूक, जाहिरात, विक्रीसाठी विविध प्रयत्न करतो आणि इत्यादी कामं तो उत्पादकाच्या वतीने करत असतो. नंतर आहे घाऊक व्यापाऱ्यांकडनं दिल्या जाणाऱ्या सेवा. आकडा ब. किरकोळ व्यापाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा. जो घाऊक व्यापारी आहे हा किरकोळ व्यापाऱ्यांना कोणत्या कोणत्या सुविधा पुरवत असतो, त्यांना कोणती कोणती मदत करत असतो ते बघूया. पहिला आहे वस्तूंचा साठा. किरकोळ व्यापाऱ्यांना विविध वस्तूंची विक्री करावयाची असते. त्यांच्याकडे साठवणुकीची व्यवस्था नसते. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याच्या मागणीनुसार किरकोळ व्यापाऱ्यांना मालाचा पुरवठा हा घाऊक व्यापारी करीत असतो. नंतर नियमित पुरवठा. किरकोळ व्यापाऱ्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा खात्रीशीर व नियमित पुरवठा करण्याचे काम घाऊक व्यापारी करीत असतो. नंतर आहे धोका स्वीकारणे. घाऊक व्यापारी मालाची साठवण, बाजारपेठेतील किमतीमध्ये बदल, मागणीतील बदल या बदलाचे सर्व धोके स्वीकारून किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या चिंतेतून त्यांना मुक्त करत असतो. आर्थिक मदत. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची विक्री करताना आर्थिक सवलत किंवा सूट किंवा उधारीची सवलत देऊन आर्थिक मदत करत असतो. बाजारपेठेविषयक माहिती. घाऊक व्यापारी बाजारपेठेविषयक विविध उत्पादने, येणारे नवीन उत्पादनांचे प्रकार, नवीन योजना असतील त्या वस्तू त्यांच्या संदर्भातली माहिती. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तूची खरेदी केव्हा आणि कधी करावयाची याबद्दल मार्गदर्शन करीत असतो. नंतर आहे विक्रीय वृद्धी. बाजारपेठेमधील घाऊक व्यापारी वस्तूच्या व मालाच्या जाहिरातीची जबाबदारी देखील घेत असतो. त्यामुळे वस्तूच्या विक्रीत वाढ होत असते. परिणामी किरकोळ व्यापाऱ्याची विक्री मोठ्या पद्धतीने होत असते. नंतर आहे